झाडावरचं हॉस्टेल. लेखक आर्यम अर्थात डॉक्टर राजेंद्र पाटील. या विनोदी कथासंग्रहातील आजची कथा आहे अंबोली अंबोली. पहाटे पहाटेच आज हॉस्टेलमध्ये गडबड सुरू होती. सर्व हॉस्टेल जागे झाले होते. कोण अंघोळ तर कोण सामानाची जुळवाजुळव करत होते. प्रत्येकजण आपापल्या नादात. हॉस्टेलमधील गोंधळामुळं आसपासच्या घरातील लोकही जागे झालेले. शेवटी सर्वांचे आवरले. प्रत्येकाने आपापले साहित्य अगदी उत्साहात हॉस्टेलच्या फाटकापाशी आणून ठेवले. सर्वजण गोळा झाले होते. रंगा एकूण किती लोक झालेत ते मोजत होता, पण एक माणूस कमी भरत होता. रंगा गडबडीतच म्हणाला, कोण यायचे राहिले रे? प्रत्येकानं पुन्हा एकदा नजर फिरवली तर बाळ्या यायचा होता. बाळ्या राहिलाय मागे, जोशा ओरडला. रंगा म्हणाला, कायमची बोंब आहे त्या बाळ्याची, कधी वेळेत आवरेल तर शपथ. आणि फडणीसा, गाडी वेळेत सांगितली ना रे, वेळेत सुटलो तर वेळेत पोहोचू, नाहीतर कायमचे ठरलेले. फडणीस मफलर डोक्याला बांधत म्हणाला, धनवडे गेलेत गाडी आणायला. रंगा म्हणाला, बसा ओरडत, कशाला त्याला पाठवले रे? तुला सांगितलेले काम स्वतः करता येत नाही, पाठवून त्या धनवडेलाच पाठवलेस. इतक्यात गाडी येताना दिसली. आधीच या कारट्यांचा गोंगाट, त्यामध्ये गाडीचा आवाज मिसळला. गाडी म्हणजे काय, कोणत्या बंडातील मॉडेल होते ते त्या गाडीच्या मालकाला सुद्धा आठवत नसावे. गाडीला रंग दिला होता हे समजणेही कठीण. नशीब चालू होत होती. धुराचा लोट सोडत गाडी फाटकापाशी गचके देतच थांबली. खिडकीपाशी जागा मिळावी म्हणून प्रत्येकाची धडपड सुरू होती. रंगा, संभा, फडणीसाने पहिला आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी जागा पकडल्या. गाडीच्या केबिनमध्ये फक्त धनवडे दिसत होता, पण गाडीचा ड्रायव्हर कुठेच नाही. धनवडे म्हणाला, ऐनवेळी ड्रायव्हर यायला तयार झाला नाही. मग मीच म्हटले मालकाला, गाडी घेऊन जातो, नाहीतर इतक्या कष्टाने ठरवलेली ट्रिप कॅन्सल व्हायची. मग मालकाला सांगून घेऊन आलो. हेम्या म्हणाला, गाडी कोण चालवणार? धनवडे छाती फुगत म्हणाला, मी आहे ना, कशाला काळजी करता? आमच्या गावात जत्रेला जाताना कायम मीच चालवतो गाडी. रंगा म्हणाला, अरे पण गाडीचा अंदाज बिंदाज यायला पाहिजे, लायसन्स तरी आहे काय? धनवडे म्हणाला, तुम्ही बिंदास बसा, तुम्हाला पोचवले म्हणजे झाले. घोषा घाबरतच बोला, धनवडे मजाक का टाईम नहीं है, तुझे पता भी है गाड़ी कैसे चलानी है, नहीं तो ऊपर पहुंचाएगा तू. संभा म्हणाला, घोषा शुभ बोल जरा, तो म्हणतो ना माहीत आहे तर चालवू दे की, तेवढेच ड्रायव्हरचा पगार वाचेल. शेवटी सर्वांनी मन घट्ट करून धनवडेला परवानगी दिली. गाडीसमोर नारळ फोडला, उदबत्ती पेटवली, हार घातला. गाडीला समोर हॉस्टेलचा मोठा बोर्ड लावला. पुढील चाकाखाली लिंबू ठेवला. सर्व काही झाले. धनवडे ड्रायव्हरच्या सीटवर नमस्कार करून बसला. प्रत्येकाने आपापल्या जागेवर बसण्यापूर्वी सामानाच्या पिशव्या जागेवर ठेवल्या. जोशा म्हणाला, चला मारा किक. रंगा म्हणाला, जोशा ही 4 व्हीलर आहे, जन्मात कधी बसून माहिती आहे का, म्हणे मारा किक. राजा म्हणाला, अरे पण बाळ्या कुठं आहे, बोलवा त्याला, 6 वाजले इथेच, कधी पोचणार? रंगाकडे ट्रिपची सर्व जबाबदारी होती. तो गाडीच्या दारामध्येच उभा राहून बाळ्याला हाका मारू लागला. बाळ्याही हलत डुलत धुतलेले कपडे घालून डोक्यावर कंगवा फिरवत आला. किती गडबड, जरा आवरू तर द्या, 2 मिनटं थांबलं तर काही बिघडत नाही. त्याला उलटं कोण बोलणार? दुसरा कोणी असता तर सगळ्यांच्या शिव्या खाल्ल्या असत्या, पण बाळ्याला बोलणारा अजून हॉस्टेलमध्ये कोणी नव्हता. सगळ्यात उशिरा येऊनही बाळ्याने ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसलेल्या मोकाशाला हातानेच खूण केली. मोकाशा बिचारा काही न बोलता दुसरीकडे बसला. बाळ्या आरामात बसत धनवडेकडे बघत म्हणाला, धनवडे, गाडी आपण चालवणार वाटतं, पण गाडी अगदी स्मूथ गेली पाहिजे, नाहीतर माझ्याची गाठ आहे. रंगा म्हणाला, झाले सर्व का कोणी मागे राहिलाय? धनवडे, चला आता. धनवडे म्हणाला, काय चला, एक काम राहिले. आणखी कशात घोडं अडले आता? घोडं नाही, गाडी अडले. मालकाने सांगितले बॅटरी जरा खराब आहे, सुरुवातीला धक्का देऊन सुरू करायला लागणार. झाली सुरुवात. अजून कशात काही नाही तर पहिल्याच धक्क्याने सुरुवात झाली. सगळीच खाली उतरली आणि धक्का देऊ लागली. कशीबशी गाडी सुरू झाली.
अन सर्वजण पुन्हा गाडीत बसले. बाळ्या म्हणाला, धनवडे, आता गाडी बंद करायची नाही. आपण आता जागचं हलणार नाहीच सांगतो. म्हणत बाळ्याने समोर बसलेल्या गोशाच्या सीटवर पाय आडवे सोडले. धनवडे बैलगाडीच्या बैलाचे वेसण हाती पकडावे तसा दात ओठ खात स्टेअरिंग सांभाळत गाडी पुढे नेणार इतक्यात ओळखीचा आवाज आला म्हणून तो वाकून पाहू लागला, तर मुळे सर पिशवी काखेत मारून धोतर सावरतच पळतच गाडीकडे येत होते. धनवडे म्हणाला, रंगा, सरांनाही सांगितलं होतं ट्रिपला यायला. रंगा आपल्या सीटवरून उठतच म्हणाला, च्या मारी, काही आफत, याला कोणी सांगितलं? फुक्कडचाच ताप साला. मुळे सर धापा टाकतच आले. बरं झालं टायमात आलो, नाहीतर थोडक्यात चुकामुक झाली असते. बाळ्या न राहून म्हणाला, पण सर तुम्हाला कसे समजले? मुळे सर पुन्हा त्या बिचाऱ्या फडणीसाला बाजूला सरकवत बसले व आपले सामान रंगाकडे देत म्हणाले, रंगराव, एवढं ठेवा तिथं. धनवड्या, मला तू काल गाडी सांगायला गेल्यावरच शंका आली, म्हणून मी काल तुमच्यावर नजर ठेवूनच होतो. मला चुकवून जात आहे व ट्रिपला. मी बरा गप बसेन. आलो ना बरोबर वेळेत. रंगाने एकदा बाळ्याकडे पाहिले. बाळ्याने डोक्याला हात लावत म्हटले, बरे झाले सर आलात. धनवडे, चला आता. आणि ती बस कम खटारा आंबोलीच्या दिशेने निघाली. सगळ्यांचे लक्ष बाहेर कमी पण त्या धनवडेकडे जास्त होते. प्रत्येकजण मनातील भीती धनवडेला सूचना करून व्यक्त करत होता. पण बहादर धनवडेने कधीच आपल्या कानात कापसाचे बोळे कोंबले होते. त्याला त्याची पूर्ण कल्पना असणार. गाडी जुनी असली तरी चांगली चालत होती. काही वेळातच सर्वांची भीती हळूहळू कमी होऊ लागली. फक्त एकच समाधान, ड्रायव्हरचा खर्च कमी झाला याचे. गाडी गावाबाहेर पडली आणि नदी पार करून घाटाच्या दिशेने लागली. मस्त गारवारा सुटला होता. सर्वत्र हिरवळ, सूर्य उगवायच्या तयारीत होता. अगदी मनप्रसन्न वातावरण होते. सर्वजण आता बाहेर डोकावून पाहत होते. तरी पण या सर्वात एक बहादर होता, तो म्हणजे हेम्या. इतक्या उत्साही वातावरणातही मागे बसून हा डुलक्या घेत होता. त्याला आपण ट्रिपला जातोय, बाहेर इतके सुंदर वातावरण आहे याचे काहीच सोयीसुतक नव्हते. तो अगदी निवांत झोप घेत होता. न राहून त्याचा शेजारीच बसलेला राजाने त्याला डिवचले, हेम्या, अजून आपण 10 मिनिटे झाली नाहीत गाडीत बसून तर तू झोपलास? कधी नव्हे ते ट्रिपला चाललंय. उठ आणि बाहेर बघ, काय निसर्गरम्य वातावरण दिसतं ते. हेम्या नाईलाजानं जांभई देत म्हणाला, अजून इथं चालू आपण. सर्वजण बाहेर पाहत होती, पण रंगा मात्र कसला तरी कागद घेऊन हिशेब करत होता. बाळ्या, तुझे पैसे यायचे आहेत. गोस्वामी, 50 रुपये राहिलेत. जोशा, शेख्या, उरलेले पैसे जमा करा. सर्वांना आठवण करून देत होता. कारणही तसेच होते. ट्रिपला जायचे म्हटले तर सगळ्यात पहिला किती खर्च येणार, प्रत्येकी किती रुपये येतात हे पाहून ट्रिपच्या आधीच ते गोळा करायचे. नाहीतर परत कोण दाद देत नव्हते. ट्रिपची जबाबदारी रंगाकडे म्हटल्यावर पैसे गोळा करायचे काम त्याचेच. त्यातच फुकटच्या मुळे सरांची भर पडली होती. आता सरांकडे कोण पैसे मागणार? पण ड्रायव्हरचा खर्च वाचल्यानं सरांचा खर्च त्यामध्ये करायचा ठरला. शेवटी रंगाने नाही होय करत सर्वांचे पैसे गोळा केले आणि पेन कानावर अडकवून कंडक्टरसारखा सगळ्यांना सूचना देऊ लागला. मी सांगेन तिथेच चहाला थांबायचे. चहाशिवाय बिस्किट, वरकी, भजी इत्यादी काहीही मिळणार नाही. बजेटमध्ये तसे नाही. धनवडे, पुढच्या पंपावर एकदाच इंधन भरायचे, तेही किती किलोमीटर रनिंग होते त्याचा अंदाज घेऊन. जादा भरलास तर तुला वरचे पैसे द्यावे लागतील. धनवडे मनातल्या मनात हिशेब करू लागला. आंबोली किती किलोमीटर आहे रे? अरुण उत्साहाने म्हणाला, 120 असेल. म्हणजे जाता येता 240 आणि इकडे तिकडे म्हणजे 50, एकूण 300 किलोमीटर. त्याने तोंडीच इंधनाचा खर्च रंगाला सांगितला. धनवडे हिशोबाच्या बाबतीत अगदी परफेक्ट. ऑफिसमध्ये काम केल्याचा उपयोग. रमत गमत गाडी घाट चढू लागली. त्याबरोबर मुळेसरांनी खिशातली पानाची पिशवी काढली. पानाला चुना लावतच समोर बसलेल्या बाळ्याला म्हणाले, काय रे बाळ्या, परवा हॉस्टेलची फी भरताना म्हणत होतास माझ्याकडे पैसे नाहीत आणि आज ट्रिपला कुठून आणलेस? बाळ्या ही मुरदाड प्राणी. सर, आत्ता तरी त्या फीचा आणि हॉस्टेलचा विषय काढू नका. एक दिवस तरी निवांत राहू दे. मुळेसरांनी ही माघार घेतली, कारण त्यांची ही फुकटातली ट्रिप होती.
पानाचा तोबरा भरत म्हणाले, रंगा, जरा ट्रिप लांबची काढायची रे. दिल्ली, काश्मीर, कमीत कमी कन्याकुमारी तरी. रंगामध्येच सरांना अडवत म्हणाला, बजेट सर, बजेटमध्ये बसत नाही. आत्ताच कसे तरी बसवलेत, त्यात तुमचा. रंग बोलणार तेवढ्यात देशपांडेने त्याला थांबवलं, नाहीतर रंगा व मुळे सरांची जुंपली असती. तरी मुळे सरांनी ओळखलेच. बोल बोल रंगा, लेकानो, आमच्या मास्तराचा एवढासा खर्च केला म्हणून वर्षभर ओरडणार. काय विद्यार्थी तुम्ही. पूर्वी गुरुदक्षिणा म्हणून शिष्य अंगठा कापून देत होते, आणि तुम्ही. टोपल्यामध्ये बोलाच. गुरु पण तसे होते सर, ते काय फुकटची ट्रिप करत नव्हते. पण टोपले जरा मागे असल्याने मुळेने ते ऐकले नाही, आणि जर ऐकले असते तर तो ऐकला नसल्यासारखा केले असते. सकाळचे आता कोवळे ऊन पडले होते. सर्वजण अगदी उत्साहाने ट्रिपची मजा घेत होते. कोणी गाण्याच्या भेंड्या खेळत होते, कोणी मागच्या ट्रिपचा विषय रंगवत होते. सर्वजण काही ना काही करत होते. धनवडे मात्र ज्या उत्साहाने गाडीत बसला होता त्याच उत्साहाने अजून तरी गाडी चालवत होता. चेहऱ्यावर मात्र गंभीर आव आणून एकाग्रतेने गाडी मारत होता. त्याच्याकडे कोणी पाहिले तर आरामात ओळखेल, हा इतक्या लांबचे ड्रायव्हिंग पहिल्यांदाच करत असणार. पण बोलणे मात्र असे जसे रोजचेच काम असेल. कसे तरी धनवडेने घाट चढवायचे काम पूर्ण केले. आता उतरायची चिंता त्याला वाटू लागली. स्टेअरिंग फिरवून त्याचे हात भरून आले होते. बाळ्या मात्र त्याला मध्ये मध्ये बोलून जागा आहे की नाही ते पाहत होता. गाडी जरा इकडे तिकडे झाली की बाळ्या धनवडेला हाक मारत होता. ट्रिपला चाललेली एक एक पात्रे अशी विचित्र होती, आणि त्यामध्ये त्यांना मिळालेली बसही तशीच असावी. काही काही वेळेला असे योगायोग कायम घडतच असतात. आता सकाळचे 9 वाजत आले होते. सुरुवातीला बसलेली मुलं आता जागा सोडून बसमध्ये हालचाल करत होती. तर दादागिरी करून मिळवलेली सीट सोडून बाळ्या हॉस्टेलच्या आवारात फिरावं त्याप्रमाणे बसमध्ये फिरत होता. रंगाला आपण कुठंपर्यंत आलोय हेच कळत नव्हते. तो नुसता येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची नावे वाचत होता. तर टोपले जोशाचा हात पाहत त्याचे भविष्य सांगत होता. आणि हे म्या गोशा आपले हात समोर घेऊन आपला नंबर लावून बसले होते. सर्वांना माहीत होते या टोपलेला काही येत नाही, तरीही उत्सुकतेपोटी हात दाखवतच होते. मुळेसर मात्र पानाच्या पिचकाऱ्या मारत बाहेरून बस रंगवत होते. गाडी हळूहळू पुढे चालली होती. धनवडे मात्र थोडा बेचैन होता. रंगाच्या ते लक्षात आले. रंगा म्हणाला, धनवडे, काही अडचण, काही प्रॉब्लेम तर नाही ना? म्हणजे काय? धनवडे म्हणाला, आपण आंबोलीला जातोय, पण तो आजऱ्याला जाणारा फाटा अजून कसा दिसला नाही? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणायचे काही नाही, पण जरा थांबून कोणाला तरी विचारलेले बरे. झाले. मग एका कॉर्नरवर बस थांबवली, पण बंद केली नाही. पुन्हा कोण धक्का देणार? रंगा आळोखे पिळोखे देत खाली उतरला. त्याबरोबर सर्वांनी त्या बसच्या खिडकीतून आपापली मुंडकी बाहेर काढली. मुळेसरही रंगाबरोबर उतरत म्हणाले, कोणीही खाली उतरू नका, म्हणत मुळेसरांनी पाय मोकळे केले. जवळच एक चहाची टपरी होती. तिथे रंगाने चौकशी केली. अहो मामा, आंबोलीला जायचं मार्ग हाच नव्हे? मामाने उकळत्या चहात थोडे पाणी घालत म्हटले, आंबोली? तो फाटा तर मागे राहिला. तुम्ही फार पुढे आलाय. काय? किती पुढे आलोय? 20-25 किलोमीटर मागे राहिला तो फाटा. इतका पुढे कशाला आला? एवढ्यात आजऱ्याला पोचला असता. रंगाने बसमध्ये बसलेल्या धनवडेकडे जरा रागानेच पाहिले. धनवडेने ओळखले काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. झाले. रंगाने सकाळी सकाळी धनवडेला 4 शिव्या घातल्या. धनवडे बिचारा म्हणाला, मला एक समजले नाही, तुम्ही तरी सांगायचे. आता बसमध्ये बसलेल्या कुणाच्या बापाला माहीत होते. शेवटी परत जायचे ठरवले. पण त्याआधी सर्वांनी तोंडे खंगाळली व चहा घेतला. रंगाने आता व्यवस्थित मार्ग कसा आहे याची माहिती घेतली. चहावाल्या मामाचे चांगले मोठे गिराईक झाले. पुन्हा सर्वांना बसमध्ये कोंबून बस मागे जाऊ लागली. आता मात्र रंगा प्रत्येक 10 मिनिटांनी खिडकीतून डोकावून मार्ग विचारत होता. काही काही वेळेला रस्त्यावर कोणी नसले तरी रंगा बसमधून विचारतच होता. धनवडे आता शहाणा झाला होता. प्रत्येक चौकातील रस्त्यावरील पाट्या वाचतच पुढे गाडी मारू लागला. शेवटी एकदाचा तो फाटा सापडला आणि धनवडेचा चेहरा खुलला. रंगा म्हणाला, धनवडे, आता योग्य मार्गानेच जायचे, चुकायचे नाही, नाहीतर दिवसभर आपण इथंच गोल गोल फिरत बसू. डोंट वरी, आता अगदी व्यवस्थित जाऊ.
असे म्हणत गाडी आजऱ्याच्या मार्गाला लागली. बारीक पाऊस होता. रस्त्याच्या दोन्ही कडेला लहान लहान धबधबे पडताना दिसत होते. सर्वत्र मस्त वातावरण होते. हिरवीगार शेती, पाटात वाहणारे पाणी, सूर्याची कोवळी किरणे, त्यामुळे सर्वजण जास्तच उत्साही झाले होते. मध्येच टोपल्या धनवडेला म्हणाला, धनवडे, जरा कुठेतरी 2 मिनटं बस थांबवा. अजिबात नाही, आता बस थांबेल ती थेट आंबोलीलाच. धनवडे, आपण ट्रिपला बाहेर पडलोय, जरा मजा करत जाऊया. असा निसर्ग परत परत पाहायला मिळत नाही. धनवडे जरा खेकसलाच. तुम्हाला काही निसर्ग बघायचा तो आंबोलीत बघा, उगाच मला टेन्शन नको. त्याला गाडीचं टेन्शन होते. कधी बंद पडेल याचा नेम नव्हता. सुरू आहे तोपर्यंत आंबोली गाठायची एवढेच धनवडेचे ध्येय. त्याला त्या निसर्गाशी काहीही देणेघेणे नव्हते. शेवटी टोपलेचा नाईलाज झाला. तो परत आपल्या भविष्य सांगण्याच्या कामाला लागला. चहा पिल्यामुळे सर्वजण जरा जास्तच उत्साही बनले होते. इतका वेळ बसमध्ये फिरणारा बाळ्या जरा एका खिडकीपाशी गंभीरपणे थांबला. तिथे लिहिले होते, संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग. संभा म्हणाला, बाळ्या, ती खिडकी उघडू नकोस, ती फक्त संकट काळातच उघडायची असते. मग संकटकाळी म्हणजे नेमक्या कोणत्या काळी याची माहिती बाळ्या घेऊ लागला आणि त्या खिडकीपाशीच आपली बसण्याची व्यवस्था त्याने केली. म्हणजे चुकून संकट आलेच तर पहिला बाहेर पडता यावं. कारण त्याला धनवडेवर विश्वास नव्हता म्हणून काळजी. कुणाचे काय तर बाळ्याचे काय. त्याच्या डोक्यात कधी काय विचार येतील याचा नेम नव्हता. तरी बरं त्यानं बाहेर पडायची रंगीत तालीम केली नाही ते. आता मात्र गाडी योग्य मार्गाने जात होती. रंगात चहाचा खर्च एका कागदावर लिहितच म्हणाला, सर, तुम्ही कधी आंबोलीला गेला यापूर्वी? सर जरा सावरून बसले. खिडकीतून पिचकारी मारतच बोलले. पण ती सरांच्या मागे बसलेल्या शेख्याच्या अंगावर उडाली. पण शेख्या काय बोलणार? त्याने मनातल्या मनात 2 शिव्या दिल्या व कुणाला कळाले तर नाही ना याचा अंदाज घेतला. सर म्हणाले, आंबोली? रंगा, अरे मी जग फिरलेला माणूस आहे. आंबोलीचं काय घेऊन बसलास? अनेक वेळा आलो आहे आंबोलीला. पण त्यावेळची आंबोली आणि आत्ताची फार फरक आहे बघ. आमच्या वेळी असे धबधबे असायचे, धबधबा कोणता आणि रस्ता कोणता हेच कळत नव्हते. रंगाला विचारलेल्याचा पश्चाताप झाला. आता धबधब्याला काय तो फरक पडणार, पण मुळे सरांचे सांगणे म्हणजे काय. त्याने लगेच विषय बदलला. किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? मुळे सर विचार करतच म्हणाले, 10-11 वाजतील पोचायला. म्हणजे बघ 12 वाजेपर्यंत पोचू. त्यानंतर जेवण फिरणे करत 4 वाजतील. 4 वाजता परत फिरू म्हणजे रात्री 8-9 वाजेपर्यंत पोचू. रंगाला या सर्वांचा हिशेब लागला नाही. तो फक्त मान हलवत होता. पण डोक्यात जेवणाचा खर्च किती होईल याचा विचार करत होता. या हिशोबानं त्याला ट्रिपची मजा घेता येत नव्हती. पण जबाबदारी घेतली म्हटल्यावर ती पार पाडणे महत्त्वाचे होते आणि तेही जमलेल्या पैशात पार पाडणे महत्त्वाचे होते. गाडी आता वळणावळणाच्या रस्त्याला लागली होती. कोकणात प्रवेश झाला होता. सगळीकडे लाल माती, आंबा फणसाची झाडं, छोटी छोटी पण टुमदार घरं, स्वच्छ वातावरण, नीरव शांतता. त्यामधून जाणारी आमची धुरकट रंगाची खटारा गाडी किती मस्त वातावरण होते. फार दिवसांनी सर्वजण बाहेर पडले होते. रोज रोजचे ते चाकोरीतले जगणे सर्वजण कंटाळले होते. त्यामुळे सर्वांना हा प्रवास फारच आल्हाददायक वाटत होता. मुळे सरांची पिचकारी त्या लाल मातीत आता दिसत नव्हती. सर्वांना आता हळूहळू भूक लागली होती. कुठे खायला काय मिळते याकडे संभाचे लक्ष होते. पण धनवडे गाडी थांबवेल असं वाटत नव्हतं. तो आपली जबाबदारीने पार पडत होता. तो आता ड्रायव्हिंग करून चांगलाच अवघडला होता. त्यामुळं बसल्या बसल्या पाठ सरळ वाकडी करून जरा आळस देत चालला होता. गाडी काही स्पीड घेत नव्हती. मंद गतीनं धुरळा उडवत जात होती. पण मधुकर जोशा मात्र तोंड वाईट करून बसला होता. कोणाशी बोलत नव्हता, हसत नव्हता, हालचाल करत नव्हता. घोषानेच त्याला विचारले, जोशी साहब, क्या हुआ? गुमसुम बैठे हुए हो? जोशा न राहून म्हणाला, काय सांगू, सकाळी गडबडीत एक गोष्ट राहून गेली. ती आत्ता दार ठोठावते आहे. घोषा न समजून, क्या मतलब? जोशा म्हणाला, मतलब कुछ नहीं यार, मुझे बाहर जाना है. घोषाने ओळखले. तो रंगाकडे आला. रंगा, अरे जोशा को वो आया है.
जरा गाडी रोकने को बोलो. नाही, काही नाही, गाडी थांबणार नाही, आधीच फार उशीर झालाय. जोशाने तोंड फारच वाईट केले. सर्वजण जोशाच्या अवघडलेल्या स्थितीकडे कुतूहलाने पाहू लागले. संभा पुढे म्हणाला, रंगा, नाजूक विषय आहे, आपल्याला थांबले पाहिजे, नाहीतर अनर्थ होईल. रंगाने एकदा जोशाकडे पाहिले. त्याला पण परिस्थिती पटली. त्याने धनवडेकडे जात म्हटले, धनवडे, आपला घोडा जरा थांबवाच. धनवडे म्हणाला, नाही नाही, थांबला तर थांबलाच, तुमची धक्का द्यायची तयारी असेल तर थांबवतो. रंगाकडे दुसरा पर्याय नव्हता. जोशा, तुला सकाळी सर्व आवरायला काय झाले होते? आधीच या धनवडेने रस्ता चुकून तासभर उशीर केलाय, वर तू आता किती वेळ घेणार कुणास ठाऊक. शेवटी बस एका वळणावर थांबली. जोशा न बोलताच लगबगीनं उतरला व सुरक्षित जागा शोधू लागला. बाळ्या म्हणाला, अरे जोशा, पाणी बघून बस, नाहीतर. रंगा म्हणाला, बाळ्या, अरे कळते त्याला, उगाच प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण नको. तोपर्यंत जोशा झाडीत दिसेनासा झाला. या वेळेचा फायदा घेत सर्वजण खाली उतरले. कोण पाय मोकळे करत होता, कोण रस्त्याकडेच्या पाण्यात दगड मारत होता, तर मुळेसर मात्र एका झाडापाशी निवांत आडवे झाले होते. 10-15 मिनिटांनी जोशा झाडीतून बाहेर पडला. रंगा म्हणाला, आणखी कोण जाणार आहे? जाऊन या, नंतर गाडी थांबवली जाणार नाही, आत्ताच सांगतो. इकडे बाळ्या आणि टोपलेच्यात वाद चालला होता. हे झाड कसले? बाळ्या म्हणत होता. फणसाचे. तर टोपले नाही म्हणत होता. यांना फणस माहीत होता, पण झाडाबद्दल शंका होती. शेवटी मुळेसरांनी सागवानाचे झाड असल्याचे सांगितले. सर म्हणतात म्हणून असेल, असे म्हणून दोघे गप्प बसले. सर्वजण गाडीत बसायच्या तयारीत होते, पण धनवडेने आठवण करून दिली ती धक्क्याची. नाईलाजाने सर्वजण गाडीला धक्का मारू लागले. गाडी चढतीला होती. रंगा म्हणाला, धनवडे, गाडी जरा उतारावर थांबवली असती तर काय बिघडले असते? धनवडेला बोलतच धक्का मारून गाडी सुरू केली. पुन्हा बसायला पळापळ. अशा प्रकारे गाडीला व धनवडेला शिव्या देत सर्वजण बसले. बसताना आता ठराव झाला, गाडी आंबोलीशिवाय थांबता कामा नये. पण गाडी कशी तरी 4-5 किलोमीटर गेली असेल आणि बंद पडली. पुन्हा प्रश्नावर प्रश्न. धनवडेलाही समजेना नेमके काय झाले. त्याने गाडीभोवती एक फेरी मारली व शेवटी निष्कर्ष काढला, गाडी गरम झाली आहे, गार झाल्यानंतर सुरू होईल, तोपर्यंत थांबावे लागेल. झाले, आधीच उशीर झालेला आणि आणखी लेट. बाळ्या म्हणाला, धनवडे, तुम्हाला दुसरी गाडी मिळाली नाही, आपली वेळच खराब, आत्तापर्यंत पोचायला हवे होते आंबोलीत. धनवडे जरा रागातच म्हणाला, एक तर गाडी आणली, वर फुकटचे ड्रायव्हिंग करतोय आणि वर मलाच बोला. जा, मी काही आता गाडी चालवणारच नाही, कुणाला चालवायची असेल त्याने चालवा. धनवडेने संपाचा विचार मांडला. आता उरलेल्या लोकात कुणाला 2 व्हीलर चालवून माहिती नव्हते आणि हे धूड कोण चालवणार? शेवटी रंगाने पुढाकार घेतला. जाऊ दे धनवडे, कशाला मनाला लावून घेता, बोला काय करायचे आता. धनवडेला समजावतच त्याला थंड केले. लवकर जायचं असेल तर बॉनेटमध्ये पाणी बदलायला हवे, कोठून तरी पाणी आणायची व्यवस्था करा, असे म्हणत धनवडे रस्त्यावरच टेकून बसला. आता पाण्याचा तिथे तोटा नव्हता. बाळ्याने शेख्याला व अरुणला खालीच असणाऱ्या डबक्यातून पाणी आणायला पाठवले. दोघेही आनंदाने तयार झाले. ते रमत गमत चालले. तोपर्यंत इकडे सर्वांची रस्त्यावरच पडापड झाली. रस्त्यावर फार वर्दळ नव्हती, त्यामुळं समुद्रकिनाऱ्यावर शील मासे उन्हात पडावेत तशी सर्व मंडळी रस्त्यावरच आडवी पसरली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने आंबा करवंदे यांचा सीझन नव्हता, तरी संभाने आसपास नजर फिरवलीच. मुळेसर मात्र पानाचा तोबरा भरत म्हणाले, झक मारले आणि तुमच्यावर आलो, काय गाडी, काय गाडीचा चालक. धनवडेने तोंड फिरवले. बाळ्या रंगाला म्हणाला, पैसे भरून आला असतं तर काय काय बोलला असता, याला इथेच सोडून जाऊया काय? रंगा म्हणाला, मलाही तसेच वाटते, त्याशिवाय याला अद्दल घडायची नाही, पण बेनं तसं फसायचं नाही, बघू पुढे आंबोलीत काय करता आलं तर, म्हणत राग व्यक्त केला. हेम्या म्हणाला, धनवडे, तुम्हाला कसे कळले गाडी गरम झाली ते? गरम व्हायला तेवढी चालली तर पाहिजे. धनवडे म्हणाला, पुढून धूर येताना दिसत नाही वाटतं, आपला अंदाज कधी चुकायचा नाही, अशा किती गाड्या मी चालवल्यात. हेम्याने तिथून उठून जाणे पसंत केले. ट्रिपचा उत्साह आता कमी होऊन प्रत्येकजण आपण कधी पोहोचणार याचा विचार करत होता. पाणी आणायला गेलेले दोघे शेख्या अरुण अजून आले नव्हते. त्यांना पाहायला संभा आणि टोपल्या निघाले.
सर्वजण रस्त्यावर पडले होते. इतक्यात एक शेतकरी आपल्या शेताकडे चालला होता. बैलगाडीत बसून निवांत जात होता. त्याला ही मंडळी दिसली. त्याने बैलगाडी थांबवत कुतूहलाने विचारले, काय पाहुणं, कोणत्या गावचं? विश्रांती घेताय का? मोटार बंद पडली? मुळे सराने त्याच्याकडे पाहत म्हटलं, तुम्ही कसं ओळखलं? बैलगाडीवाला म्हणाला, त्यात काय ओळखायचं, तुमचा चेहरा सांगते ना. मुळे सराला जरा बोलायला माणूस मिळाला. हे कोणचं गाव आणि आंबोली अजून किती लांब आहे? तो म्हणाला, जवळच आहे. गाडी सुरू झाली तर तासाभरात पोचाल, नाहीतर चालत गेलात तर संध्याकाळपर्यंत. गाडीवाला जरा आगाऊच होता. मुळे सराने पुढे काही विचारले नाही, पण गाडीला नावं ठेवल्यामुळं धनवडे मात्र चिडला. ओ मामा, मदत करायची राहिली, वर भीती दाखवते होय? तो गाडीवाला त्याच्याकडे बघत म्हणाला, म्या कशाला भीती दाखवू? तुमचा खटारा दिसतोय तसा म्हणून म्हटलं. धनवडे म्हणाला, कशाला खटारा म्हणतोस रे? तू खटारा, तुझा बैल खटारा, तुझी बैलगाडी खटारा, तुझं. पुढे त्याला आठवेना. रंगामध्ये पडत म्हणाला, धनवडे बास आता. खरे तेच म्हणाला, त्यात रागवायचं काय कारण? पण धनवडे गप्प बसतो कसला? कधी गाडीत बसून माहिती आहे काय, कशाला नावं ठेवतोस? आपली कामं बघा, चला. बैलगाडीवाला पण आता जरा चिडलाच. मी जाईन नाहीतरी इथंच थांबन, तुला काय करायचं रे आगावा? धनवडे म्हणाला, आगावा? मला तू ओळखलं नाहीस. मी बबन धनवडे, BA MA फर्स्ट क्लास पास विथ डिस्टिंक्शन, PhD करणार होतो, पण वेळ मिळाला नाही. त्या माणसाला तो काय म्हणाला ते कळाले नाही. त्याला वाटले हा काहीतरी शिव्या देतोय. खबरदार, घराकडे नीट जायचं आहे ना व, का सुट्ट भाग करून पाठवू? धनवडे रागाने लाल झाला. त्याला माहीत होते तो एकटाच आहे आणि आपल्यासोबत भरपूर मुलं आहेत. मग काय, गडी जास्तच खुल्ला. धनवडे रागारागातच भांडत होता, तर बैलगाडीवालाही बैलगाडीत उभा राहून शिव्या देत होता. बाकीचे दोघांकडे बघत होते. बाळ्यामध्ये पडत म्हणाला, धनवडे थांबा आता, आपण त्यांच्या गावात आहे, ट्रिपची वाट लागायची, जरा गप्प बसा. त्या माणसाकडे बघत म्हणाला, बैलगाडीवाले बाबा, तुम्ही शांत व्हा, उगाच कशाला भांडता? बैलगाडीवाला म्हणाला, त्याला सांगा जरा, मला इंग्रजी कळत नाही म्हणून काय पण बोलायचं नाही. या गाडीला खटारा म्हणू नाही तर काहीतरी म्हणू. बाळ्याही आता जरा आवाज चढवतच बोलू लागला, आमचा खटारा असू दे नाही तर टमटम असू दे, तुम्हाला काय करायचं? आता बोलणाऱ्यांची संख्या वाढलेली पाहून धनवडे म्हणाला, बाळू, तू म्हणतोस म्हणून ग बसतो, नाहीतर आता त्याला चांगलाच हिसका दाखवला असता. असे म्हणत एक दगड त्याने त्या बैलगाडीकडे भिरकावलाच. नशीब त्याला लागला नाही. मुळेसर पुढे होत म्हणाले, धनवडे आवडते घ्या, कशाला ब्लड प्रेशर वाढवून घेतोस? तुला अजून ड्रायव्हिंग करायचं आहे. धनवडेला थोडा शांत करत रंगा म्हणाला, लोकल माणसाशी वैर करू नये, आपण बाहेरून आलोय. धनवडे म्हणाला, म्हणून काय पण ऐकून घ्यायचे काय? तो मला काही म्हणाला असतं तरी चालले असते, पण गाडीला खटारा म्हणाला. मुळे सर म्हणाले, गाडीला म्हणाला ना, ती तुझी गाडी कुठं आहे? भाड्याची आहे ना हे? धनवडे म्हणाला, पण सध्या माझ्या जबाबदारीवर आणली आहे ना. धनवडेला एवढा का राग आला समजले नाही, पण कदाचित गाडी बंद पडल्यामुळे तो राग त्यानं इथं काढला असावा. पण पाणी आणायला गेलेली अजून का आली नाहीत म्हणत रंगाही तिकडेच चालला. इतक्यात ती चौघे येताना दिसली. रंगा खेकसलाच. काय रे संभा? संभा म्हणाला, या शेख्याला विचार, पाणी आणायचं सोडून त्या पाण्यात मासे पकडत बसले होते दोघे. असे म्हणत 2 पकडलेले मासे दाखवत त्या शेख्याला पुढे केले. मुळेसर म्हणाले, पकडून पकडून 2च पकडले, कुणाला पुरणार आता? रंगाला वेळ वाया चालल्यासारखे जाणत होते. त्याने काही न बोलता पाणी गाडीत ओतले. धनवडे बघा आता चालू होते का? धनवडे स्टेअरिंगवर बसत म्हणाला, ढकला आता. बराच वेळ लोळत पडलेली आता गाडी ढकलायला लागली. अर्धा किलोमीटर गाडी ढकलल्यावर एकदाची मोठा आवाज करत सुरू झाली आणि सर्वांना आनंद झाला. पटापट सर्व बसली. शेख्या बरोबर आणलेले मासेही घेऊन गाडीत बसला आणि एकदाची गाडी पुन्हा आंबोलीच्या दिशेने निघाली. प्रत्येक गाव आलं की सर्वजण आली का आंबोली असे विचारत होता. धनवडे मात्र एकाग्रपणे गाडी चालवत होता. आता मात्र पाऊस सुरू झाला होता. रंगा म्हणाला, बरं झालं पावसात सापडलं नाही. मुळेसर म्हणाले, पण मगाशी पाऊस आला असता तर गाडीत पाणी घालायला लागलं नसते. यावर कोणीही काहीही बोलले नाही. मुळेसरांना कळून चुकले, आपले काहीतरी बोलायला चुकले. आता सर्वांच्या पोटात जोराची भूक लागली होती, पण आंबोली आल्याशिवाय काही मिळणार नव्हते.
म्हणून सर्वजण आंबोलीची वाट पाहत होते. दुपारी 12च्या आसपास कशीबशी यांच्या गाडीने आंबोली गाठली. त्याबरोबर लढाई जिंकलेल्या आनंदात धनवडेने ओरडतच सांगितले, आली आंबोली, पोहोचलो एकदाचा, म्हणत निश्वास टाकला. त्याबरोबर इतका वेळ शांत असणारी कार्टी ओरडतच खिडकीतून डोकावू लागली. या गडबडीत मुळे सरांच्या धोत्रावर पाय ठेवून जरा कमी अंगावर रेलून खिडकीतून डोके बाहेर काढलेल्या टोपल्याकडे बघत सर जरा खेकसलेच. अरे कार्ट्या, कधी पाऊस पाहिला नव्हतास का? सकाळपासून नुसते डोंगर दऱ्याच पाहत आलायस की, आणि मी म्हणजे तुला कुस्तीची मॅट वाटलं काय रे टोपल्या? असे म्हटले तरी टोपल्यावर काही परिणामच झाला नाही. त्याने आणखी जरा भार टाकतच गाणे सुरू केले. हिरव्या हिरव्या पानांची झाडी घनदाट, सांग ग कसा दिसतो कसा आंबोलीचा घाट. हिरव्या हिरव्या. मुळे सरांनी स्वतः होऊनच बाजूला सरकत आपला बचाव केला. हिरव्या हिरव्या मारून काळा निळा करीन, जरा तरी काही लाज आहे का नाही? आंबोलीचे वातावरण तसे कायमचे पावसाळे, पण पावसाळ्यात मजा काही औरच. जोराचा पाऊस, हिरवी गर्द झाडी, रस्त्याच्या कडेने वाहत असलेली नदी, कधीकधी नदीचे पाणी रस्त्यावर आलेले, घरे मोजकीच, उंच डोंगर, त्यावरून पडणारे धबधबे, दाट धुके, कोणीही मंत्रमुग्ध होईल असं वातावरण, त्यामध्ये ही अजाण बालके. मग काय, आनंदाला पारावारच नव्हता. सकाळपासून प्रवास करून गाडीला धक्के मारून आलेला थकवा कधीच पळाला होता. प्रत्येकजण गाडीतून अर्धा बाहेर लोंबकळतच होता. आता धनवडेला गाडी चालवताना समोर काचेतून सर्व दिसत असताना तो सुद्धा ड्रायव्हर साईडच्या दारातून मुंडके बाहेर काढूनच ड्रायव्हिंग करत होता. मुळे सर मात्र गाडीत आपले अर्धवट सुटलेले धोतर सांभाळत शिव्यांची लाखोली वाहत होते. मस्त वातावरण होते. आंबोली गावात गाडी आली. धनवडेने जरा एका मोकळ्या जागेत ब्रेकवर उभा राहताच गाडी पार्क केली आणि मागे वळून पाहत म्हटले, उतरा रे सगळी, आणले की नाही आंबोलीत? मला नावं ठेवता काय? पण गाडीत कोणीच नव्हते. मुले कधीच उतरली होती. बादलीभर पाण्यात आंघोळ करायची सवय असलेली मुलं आता मस्त पावसात भिजतच रस्त्याकडेच्या पाण्यात दंगामस्ती करत होती. तर मुळे सर गाडीच्या पायऱ्यांवर बसून प्रत्येकाला ओरडत होते. मनसोक्त खेळ झाल्यावर भिजल्या कपड्यातली गाडीकडे सर्व मुले परतली. मुळे सर म्हणाले, तुम्हाला लाजा नाहीत का रे कार्ट्यानो? मगापासून कोकलताय. पहिले जेवणाचं बघूया, मग काय करायचं ते करा. जेवण उरकूया आधी. रंगाने थोडे थोडे म्हणण्यामागे त्याचे बजेट होते. बजेट कसे पुरवायचे याकडे त्याचे लक्ष. आता मात्र गाडीत बसायला कोणी तयार नव्हतं. संभा म्हणाला, रंगा, आता आपण चालतच फिरायचं. गाडीत बसून कंटाळा आलाय. तोपर्यंत सर्वजण रस्त्याने चालू पण लागली होती. सरांकडे कोण लक्ष देते? त्यातल्या त्यात सर म्हणजे बिनबुलाय मेहमान होते. धनवडेनेही गाडीच्या खिडक्या दारे व्यवस्थित बंद करून एका कसलेल्या ड्रायव्हरप्रमाणे गाडी सपाट जागेत उभी केली होती. तरी पुढे मागे चाकाला दगड लावून मग त्यांच्या मागे तो चालला होता. मुळे सरांकडे आता पर्याय नव्हता. तेही त्या पावसात भिजत मुलांच्या पाठोपाठ चालले. समोरच एक घरकम हॉटेल होते. चौकशी अंती समजले की तिथे जेवण तयार आहे. रंगा म्हणाला, मालक 17 ताटे पाहिजेत. कसा दर आहे? मालकाने अंदाज घेतच म्हटले, एका ताटाला 40 रुपये, मटण ताट 60 रुपये, चिकन ताट 60 रुपये, एक्स्ट्रा सोलकढी 5 रुपये, एक्स्ट्रा पोळी 3 रुपये. रंगा म्हणाला, काही कन्सेशन वगैरे आहे का? मालकाने नकारार्थी मान हलवली. रंगाने मनामध्ये हिशेब करत ऑर्डर दिली. बाहेर धो धो पाऊस. सकाळपासून पोटात एक कप चहाशिवाय काही नाही. भूक सडकून लागली होती. पण 17 ताटे करायची म्हटल्यावर वेळ लागणारच. पण यांची वळवळ सुरूच होती. रंगा म्हणाला, जेवढे ताटात असेल तेवढेच घ्या. एक्स्ट्रा घेतल्यास प्रत्येकावर ज्याचा त्याचा चार्ज पडेल, समजलं? नंतर गोंधळ नको. पण मुळे सराला त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. ते आपले चकटफू होते. पायरीवरून वाहणाऱ्या पाण्यात पाय सोडून बसले होते. काय वातावरण आहे! धुक्यामुळं समोरचं काही दिसत नाही. आंबोलीत पाणी आहे का पाण्यात आंबोली तेच कळत नाही. मुळे सरांना मध्ये मध्ये पाय घालायची सवय होतीच. गेल्यावर आजारी पडू नका म्हणजे झाले. पावसात भिजताना बरे वाटते, नंतर निस्तराल. बाळ्या म्हणाला, पुढचं पुढं बघू सर,
आता मस्त मजा करायची, दिवसभर नुसता भिजायचं. मुळे सर हॉटेलमध्ये डोकावतच म्हणाले, झाले का नाही अजून जेवण तयार? कशाला बाहेर बोर्ड लावलाय, जेवण तयार आहे? तयार आहे तर वाढा म्हणावं. काउंटरवर बसलेल्या मालकानं भिजलेल्या मुळे सरांकडे बघत म्हटले, पावसात भिजून गारटलाय, गरम गरम वाढले की थंडी कमी होईल, थोडी वाट पाहायला नको? म्हणत हातातल्या पेपरमध्ये डोके घातले. बसल्या बसल्या मुळे सरांनी चौकशी सुरू केली. किती मिलीमीटर पाऊस होतो, इथे बघायला काय काय आहे इत्यादी. पण मुळेच्या प्रश्नांना पेपरच्या आतूनच उत्तरं मिळत होती. एवढ्यात जेवणाची ताटा लावली. सर्वांची बोलणी बंद. फक्त मचाक मचाक फुर्र असा जेवणाचा आवाज तेवढा येत होता. रंगाने सांगितलेले एक्स्ट्रा घेतले तर वेगळा चार्ज द्यावा लागेल, पण भूक सडकून लागली होती म्हणून ज्याला काय पाहिजे ते तो घेत होता. मुळे सर मात्र मनसोक्त जेवत होते. रंगाचे लक्ष तिकडेच जास्त होते. मुळे सर दातात अडकलेला माशाचा काटा काढत म्हणाले, मस्त जेवण केलंय. मालक, सोलकडे आणा जरा आणि एक फिश फ्राय पण घ्या. फार दिवस झाले ताजी मच्छी खाऊन. तुम्ही पण घ्या रे पोरानो. मुळेला काय जाते म्हणायला. सर्वजण मुळे सरांकडे पाहत होते, कारण त्यांचे बिल या सर्वांवर येणार होते. पाळ्याने हळूच मालकाला खुणावून सांगितले, देऊ नका. मालकानेही मग मच्छी संपली, पोळी संपली, सोलकढी संपली असे केले, कारण त्यांचे बिल देणाऱ्याचे ऐकणे मालकाला भाग होते. यथेच्छ जेवणानंतर सर्वजण आता कुठे कुठे जायचे याची योजना करू लागले. सर्वांनी पायीच फिरायचे ठरवले. मुळे सरांव्यतिरिक्त वातावरण खूप छान होते. बालकवींनी सांगितलेल्या त्या ओळी अगदी तंतोतंत अनुभवत होते. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा, गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. पण या श्रावण मासात सर्वांनी मासे खाऊन आनंद लुटला. या मुलांना कोणतेही नियम नव्हते. उपवास माहीत होते, पण जेवण मिळाले नाही तर देवासाठी नव्हे. पूजा अर्चा आरती हॉस्टेलमध्ये कुठली, त्यापासून कोसो दूर होती मंडळी. पण मनात श्रद्धा नक्कीच होती. नशिबावर विश्वास नव्हता, पण वर्तमानात जगायची कला अवगत होती. ही मंडळी दिसायला आगाऊ उनाड वाटत असली तरी प्रेम जिव्हाळा माया मनामध्ये ठासून होती. यांना वागण्याचे संस्कार नव्हते, पण आपली मर्यादा ते ओळखून होते. वरून ते वृक्ष दगड असले तरी आत गोड पाण्याचा पाझर होता. म्हणूनच इतके एकमेकांशी भांडूनसुद्धा एकमेकांशिवाय राहत नव्हती. आंबोलीचा आनंद घेत सर्वजण उधळत होती. मुळे सर मात्र यामध्ये न बसणारा खडा होता, पण त्याची पर्वा कोण करते. सर्वांनी फिरतच दंगामस्ती करत आंबोली फिरायला सुरुवात केली. राम मंदिर शिव मंदिर पाहिले, पण देवळात न जाता बाहेरूनच दर्शन घेतले. पिकनिक पॉईंट पाहायला गेल्यावर तर बराच वेळ सर्वजण तो समोरचा अजस्त्र डोंगर, त्याखालची खोल दरी, ढगांचे अलगद त्यामध्ये उतरणे, मध्येच दाट धुके, मध्येच सोनेरी ऊन, अचानक येणारा पाऊस पाहत बसले. पण तिथेच पडलेल्या दारूच्या बाटल्या पाहून मात्र संभाला जरा वाईट वाटले. काय लोक तरी इतक्या चांगल्या वातावरणाचा पार सत्यानाश करतात. यांच्यामध्ये कोणी व्यसन करत नव्हते, कारण खिशात पैसेच नसायचे. रोजचा खर्च भागणे मुश्किल, मग नशा कसली करणार. पण मुळे सरांच्या तोंडाला जरा पाणी सुटलेले होते. दिवसभर सर्वजण नुसते हिंडत होते, पण प्रत्येक ठिकाणी मुळे सरांचे ऑब्जेक्शन असायचे. मुलांनो, हे करू नका, असे करा, तसे करा. सर्वजण फार वैतागले होते. हॉस्टेलमध्ये सरांचेच ऐकायचे. एक दिवस बाहेर पडलो तर पुन्हा तेच. सर्वजण मुळे सरांना टाळू लागले. त्यामुळे मुळे सर मागे मागे पडायला लागले. मुलांच्या घोळक्याच्या मागे नुसतेच फिरत होते आणि तोंडाचा पट्टा सुरू होता. जाईल तिथे गडबड गडबड. आज सर्वांना मनमुराद भटकायचे होते. गोशा तरी एकदा म्हणालाच, सर जी आप जरा कहीं पे आराम से बैठिए, जाते टाइम हम आपको ले जाएंगे. पण मुळे कसला बसतोय. हिरण्यकेशी नदीचा उगम पाहायला गेल्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला होता. जवळच असलेल्या शेडच्या आडोशाला सर्वजण थांबले होते. जवळच स्टोवर चहा तापलेला होता. रंगाने लगेच चहाची ऑर्डर दिलीच. मालक म्हणाला, साहेब गरम भजी पण तयार आहेत. एवढ्यात मुळे सर पुढे आले.
रंगा, सांग भजी. पावसात चहा पीत भजी खायला मस्त वाटते. रंगालाही हवी होती. ऑर्डर देऊ का नको करत शेवटी सांगितले. आत मस्तपैकी लाकडाचे ओंडके पेटत ठेवलेले. त्याच्या उभेला आता सर्वजण आत आले. पावसाळा कायमचाच, त्यामुळं तिथं प्रत्येक घरात शेकोटी किंवा एखादा ओंडका पेटवलेला असतोच. प्रत्येकजण ऊब घेत होता. मस्त भजीचा वास सुटलेला. एकीकडे चहा उकळत होता. एवढ्यात मुळेसरांनी खाली बसत तोंडातली बिडी त्या पेटत्या शेकोटीत पेटवली. बाळ्या एका कोपऱ्यात बसत म्हणाला, मालक, धंदा चांगला होत असणार. मालक म्हणाला, कसला धंदा साहेब? झाला तर होतो, नाहीतर नाही. काही भरोसा नाही. मुळेसर पेटवलेली बिडीची राख शेकोटीतच टाकत म्हणाले, बरे आहे बुवा तुमचे. नाहीतर आम्ही शहरात नोकरी करण्यापेक्षा इथे टपरी टाकून बसलो असतो तर निवांत असतो. सर्वजण भजीवर ताव मारत होते. मुलांना आता सरांच्या बोलण्याकडे नव्हे तर सरांकडेच दुर्लक्ष करायचे होते. तरी मुळेसर म्हणालेच, आवरा लवकर, एकाच ठिकाणी बसून परत जायला उशीर होईल. हेम्या भजी संपवून प्लेट खाली ठेवत असलेल्या सरांकडे बघत म्हणाला, जर तुम्हाला गडबड असेल तर तुम्ही पुढे व्हा, आम्ही निवांत येतो. भजीचा कांदा मुळेसरांच्या मिशीवर अडकलेला होता. तसेच ते डोळे वटारत म्हणाले, काय बोलास? परतीच्या तिकिटाचे पैसे कोण तू देणार काय? हेम्या म्हणाला, पण तुम्हालाच गडबड झाली ना. मुळेसर चहाचा घोट घेत घेत म्हणाले, जरा पुढचा विचार करायला शिक हेम्या, नाहीतर शेवटी तुला पण चहाचाच गाडा घालायला लागणार असं वाटते. हेम्या काही बोलला नाही. त्याने फक्त दात मिचकावत संभाकडे पाहिले. मुळेसर शेकोटीजवळ बसत म्हणाले, कार्टी इबलीसच आहेत. मालक, तुम्हाला सांगतो, या मुलांच्यात मी म्हणून टिकलोय. दुसरा कोण असता तर कधीच आत्महत्या केली असती. तरी मी सांभाळून घेतोय, नाहीतर. मालक मुळेंना थांबवत म्हणाला, साहेब, ती मुलं गेली. तुम्ही इथंच राशीला म्हणून सांगितलं. मुळे सरांनी वळून पाहिले तर कोणीच नव्हते. ते तसेच उठले. बघितलं कशी बेजबाबदार आहेत ती, म्हणत बडबडतच उठले व मुलांना हुडकू लागले. उगम तसा लांब होता, पण दंगामस्ती करत मुलांनी ते अंतर आरामात कापले होते. धावत गडबडीत जाणाऱ्या मुळेसरांकडे पाहत मालक ओरडून सांगत होता, साहेब, धबधबा बघायला चांगला आहे, तिकडे जाऊन या आठवणीनं. पण मुळेसर गडबडीत होते. संध्याकाळ होत आली होती. लोकांची वर्दळही कमी होती. धबधबा पाहायला ही मंडळी पोहोचली तेव्हा तिथे कोणीही नव्हते. बाळ्या, रंग्या पाण्यामध्ये पाय सोडून बसले होते. तर हेम्या, अरुण पिशवीतून आणलेला गळ पाण्यात सोडून मासे पकडायच्या तयारीत होते. हेम्या, गोशा, टोपले धबधब्यामध्ये आंघोळ करायला उतरले होते. तर धनवडे धबधब्यापासून लांब बसूनच पाणी पाहत होता, कारण त्याला पोहता येत नव्हते. अजिबात येत नव्हते असे नाही, कामापुरते. आता कामापुरते म्हणजे अगदीच वेळ पडली तर 4 हात हलवता यावेत इथंपर्यंतच. मुळेसर आपले अवजड शरीर एका झाडाला टेकवून बिडी पेटवायला काडीपिटी शोधत होते. धनवडे, काडीपिटी आहे काय? माझी कुठे सापडत नाही आहे. धनवडेने रागातच पण न दाखवता नकारार्थी मान हलवली. धनवडे, मला माहीत आहे तुला सुद्धा कधी कधी लागते म्हणून विचारलं. उगाच सज्जनपणाचा आव आणू नकोस. शेवटी नाईलाजाने धनवडेने खिशातली काडीपेटी काढत सरांना दिली. पण चुकून काडीपेटी खिशातच राहिली व बिडी बंडल मुळेसरांना दिले. आपली चूक लक्षात आल्यावर हसतच म्हणाला, सर, कधी कधी आपलं टाईमपास म्हणून ओढतो. त्या हसणाऱ्या धनवडेकडे पाहत मुळेसर म्हणाले, जरा शेण खाल्लं काय आणि सगळं खाल्लं. ओढणार असशील तर ओढ, मी काय म्हणत नाही. धनवडे तिथे थांबलाच नाही. इकडे बाळ्या अगदी गंभीरपणे पाण्याकडे बघत म्हणाला, रंगा, मला एक प्रश्न पडलाय. पडावा. कधीकधी प्रश्न पडला म्हणजे मेंदूला थोडे काम मिळते. सांग, काय प्रश्न पडलाय? लोकांना इतकी अक्कल नाही, नदीवर धरण बांधण्यापेक्षा धबधबा जिथे सुरू होतो तिथे का धरण बांधत नाहीत? असे म्हणत त्या उंच कोसळणाऱ्या धबधब्याच्या वर पाहत म्हणाला. रंगा एकदम वर बघत म्हणाला, नशीब तू जलसंवर्धन विभागात मंत्री नाहीस, नाहीतर समुद्रातही धरण बांधायला कमी केलं नसतंस. बाळ्या म्हणाला, वाटलेच मला तू माझे टिंगल करणार. प्रत्येक शास्त्रज्ञाला पहिले पहिले लोक असेच खुळ्यात काढत होती. रंगा म्हणाला, आपण इथं फक्त पाहायला आलोय, सर्वे करायला आलेलो नाही आहे बाळासाहेब. इतक्यात मुळेसर लांबूनच ओरडले, चला रे, उशीर होतोय, आवरा लवकर. रंगा म्हणाला, या मुळ्याला काय करायचं?
आल्यापासून गडबड गडबड चालली आहे, मी यायचं कशाला? बाळ्या झाडाखाली टेकून बसलेल्या मुळे सरांकडे बघत म्हणाला, सर इतक्या लांब काय करताय? जरा या इकडं. सकाळी लवकर येताना आंघोळ केली नसणार, जरा धबधब्यात भिजून बघा किती मजा येते ते. सर म्हणाले, अजिबात नाही, चला लवकर. रंगा म्हणाला, गडबड करू नका, आम्ही अजून बराच वेळ बसणार आहे. अजून आम्हाला पॉईंट बघायचा आहे. उगाच गडबड करू नका. मुळे सर वैतागले. काय राहायचा विचार आहे का इथंच? आपल्याला नाही जमणार सांगून ठेवतो. तुम्हाला काय वाटले? तुमच्या मताप्रमाणे मी वागणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, मी आपला जातो. तुम्ही बसा इथंच. असे म्हणत सर रागानेच धोतर सांभाळत परत निघाले. धनवडे म्हणाला, अहो सर, पण सर्वजण आल्याशिवाय जाता येणार नाही. पुढे गाडीत जाऊन बसून काय करणार तुम्ही? आणि गाडीही मी लॉक करून आलो आहे. त्यापेक्षा इथंच आडवं व्हा, जाताना उठवतो. मुळे सर जरा जास्तच वैतागले होते. धनवड्या, तुला काय वाटले मी तुमची वाट बघत बसू आहे? मला काय पुढे जाता येत नाही असे वाटले का रे बोकडा? मुळे कोणासाठी थांबणारा नाही. माझा मी सरळ एसटीने जातो, तुझ्या गाडीतून येणार नाही, समजला? आणि तरातरा चालत निघाले. रंग्या, बाळ्या, धनवडे त्यांना बोलवत होते, पण मुळे सर ईर्ष्येला पेटलेले. ते मागे न बघता चालू लागले. रंगा म्हणाला, ए उगाच हाका मारू नका, जाऊ दे त्याला, कशाला भाव देता? या तिघांनीही मुळे सर गेले बरे झाले म्हणत निश्वास टाकला. धनवडे तयार नव्हता, पण रंगा बाळ्याने त्याला उचलूनच धबधब्यात नेले. मुळे सर रस्त्याने एकटेच बडबडत चालले होते. काय समजतात काय लेकाचे? मला काय पाय नाहीत का? माझ्याकडे पैसे नाहीत परत जायला. उद्या बघतो हॉस्टेलमध्ये त्यांची चांगलीच खरडपट्टी काढतो म्हणत खिशात हात घातला, पण खिसा रिकामाच. सकाळी गडबडीत पैसे घेऊन यायला विसरलेले. मग मात्र जरा थांबतच पैशाचं पाकिट घरीच राहिलं वाटतं. ते पुन्हा मागे फिरले. धबधब्याजवळ येऊन धनवड्याला हाक मारू लागले, पण सर्वजण आता धबधब्याचा आनंद घेत होते. धनवड्या, अरे मी पैसे विसरून आलोय, मला तुझ्याकडचे पैसे दे, परत घरी गेल्यावर देतो म्हणत ओरडत होते. पण त्यांचा आवाज धनवडेपर्यंत पोहोचत नव्हता. शेवटी सरांनी धोतर खोचले आणि धबधब्यातील मुलांकडे जाऊ लागले. या धनवड्याला आता मानगुटीला पकडूनच ओढतच खाली आणतो असे म्हणत अचानकच त्यांचा पाय एका निसरड्या दगडावरून घसरला व ते वाहत्या पाण्यात पडले. पाण्याला वेग होता, त्याबरोबर मुळेसर वाहत जाऊ लागले. धोत्रामुळे पोहता येत नव्हते. मुळेसर पाण्यातून ओरडत होते, पण कुणाचेच लक्ष त्यांच्याकडे नव्हते. सर्वजण दंगामस्ती करण्यात दंग होते, तर मुळेसर पाण्यातून बाहेर पडायला धडपडत होते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत जात होते. अरे मेलो, वाचवा वाचवा, कुठून बुद्धी सुचली आणि आलो यांच्याबरोबर. मुळेसर परत गावी जायचे सोडून आता पाण्याबरोबर वाहत चालले होते. थोड्या वेळात ते इतके दूर गेले की कुणाला दिसलेही नसते. इकडे सर्वांनी भरपूर दंगामस्ती केली व बाहेर आले. संभा म्हणाला, चला आली का रे सर्वजण? मुळेसर दिसत नाहीत. रंगा म्हणाला, गेले, मघाशीच गेले. आपण लवकर जाणार नाही म्हणून ते एकटेच एसटीने पुढे जातो म्हणून गेले. धनवडेने पिळलेली पॅन्ट घालत म्हटले, आत्तापर्यंत गाडी पकडली पण असेल सरांनी. टोपल्या म्हणाला, बरं झालं, इतकी गडबड होती तर मुळात यायलाच नको होते. आता कसं निवांत झालं, मागच झोंबडं नाही, उगाच किरकिर करायचे. मुळेसर गेल्याचे सर्वांना बरे वाटले, पण यांना काय माहीत मुळेसर गेलेत ते कुठे. सर्वांनी परत कपडे घातले, पण बाळ्या तसाच उघड्या अंगाने चालू लागला. त्याच्याबरोबर रंगाही फक्त चड्डीवर समुद्रकिनारी फिरावे तसा रस्त्याने चालू लागला. अरुण म्हणाला, काय मस्त मजा आली, दिवस कसा केला समजले नाही. दरवर्षी यायचा आंबोलीला, पण मुळेसरांना चुकवून. धनवडे, आता आपण किती वाजेपर्यंत पोहोचू? धनवडे भिजलेली पॅन्ट झाडत म्हणाला, कुठे पोचणार? बाळ्या म्हणाला, काय झालं, कुठे पोचणार म्हणजे परत जायचं नाही वाटतं? धनवडे म्हणाला, जायला काही अडचण नाही, पण मला संध्याकाळचं ड्रायव्हिंग करता येत नाही. त्यात घाटातून तर अजिबातच नाही. समोरून लाईट पडली की मला काही पुढचं दिसत नाही. तुमच्यातला कोण गाडी चालवणार असेल तर जाऊ, आपल्याला काही चालवता येणार नाही. सर्वजण धनवडेकडे बघत होते, कारण उरलेल्या कोणाला गाडी चालवता येत नव्हती आणि धनवडे संध्याकाळी गाडी चालवणार नाही म्हणत होता. घोषा म्हणाला, धनवडे, ये बात पहले क्यों नहीं बताई, अब रो रहे हो? बाळ्या म्हणाला, म्हणजे धनवडे आज राहायला लागणार इथंच? धनवडेने हो म्हणत मान डोलावली. सर्वांनी शेवटी ठरवले, आज मुक्काम करूया व पहाटे पहाटे निघूया.
राहण्याच्या बाबतीत सर्वांचे एकमत झाले. पण धनवडेकडे जरा रागाने पाहत बाळ्या बोलला, धनवडे, तू म्हणजे एक न सुटणारं कोड आहेस. जसे कोणत्याही कागदाच्या 9पेक्षा जास्त घड्या घालता येत नाहीत तसे कोडे आहेस. धनवडे आपला मान खाली घालून चालत होता. राजा म्हणाला, आता राहिलोच आहे तर पॉईंट बघून घेऊया, मग जेवूया आणि मग कुठे झोपायचे त्याची व्यवस्था करूया. रंगाने लगेच खिशात हात घातला व पैसे मोजू लागला. सगळ्यांना आत्ताच सांगून ठेवतो, माझ्याकडे फक्त रात्रीच्या जेवणाचे पैसे तेवढेच आहेत. राहण्याचा बेत नंतर ठरलेला आहे, त्यामुळे ते बजेटमध्ये बसत नाही. कोणाकडे असतील तर एखादी रूम घेऊ भाड्यानं. सगळ्यांनी आपापले खिसे चाचपले. नाहीत, पैसे नाहीत. रंगा म्हणाला, मग बसा, झोपा झाडाखाली. आपण जेवणापर्यंतची जबाबदारी घेणार, पुढे तुम्हीच ठरवा. बाळ्या म्हणाला, एक आयडिया आहे, आपण गाडीतच झोपलो तर. नाहीतर एकदा झोप लागल्यावर आपण गाडीत आहे का रूममध्ये हे कुणाला कळते. सर्वांना पटले, नाहीतर नाईलाजच होता. सर्वजण मग पॉईंट बघायला चालू लागले. तो थोडा लांब असल्यानं गाडीनेच जायचे ठरले व नेहमीप्रमाणे धक्का मारून गाडी सुरू केली. सर्वजण चालू लागले. इकडे पाण्यात वाहत वाहत चाललेले मुळेसर धोतराच्या फुग्यामुळे तरंगत होते. कसेबसे एके ठिकाणी कडेला लागले. धडपडतच बाहेर पडत आले. माझ्या धोतराला सर्वजण नावे ठेवतात, पण आज ह्याच्यामुळेच वाचलो. तरी बरं धोतराची गाठ अव्वळ होती, नाहीतर धोतर तेवढेच कडेला आले असते. असे म्हणून सरांनी प्रेमाने धोतराला पिळत आपण कुठे पोहोचलो हे पाहू लागले. दाट झाडी, पाण्याचा आवाज, अंधार पडत आलेला. मुळेसर जाम घाबरले. दूरवर धबधबा तेवढा पडताना दिसत होता व मुळेसर त्याच्या दिशेने आता भरभर पावले टाकत होते. ज्या दिशेने वाहत गेले होते त्याच्या विरुद्ध दिशेने उलटेवर चालत येत होते, पण पाण्यापासून लांब राहूनच. आता जन्मात कधी कुठल्या ट्रिपला तेवढा जाणार नाही, अगदी फुक्कट म्हटलं तरी नाही, आणि या कार्ट्यांच्या बरोबर तर अजिबातच नाही. मी वाहून गेलो तरी यांना कळाले नाही. नशीब म्हणून कडेला लागलो, नाहीतर 3 दिवसांनी सापडला असतो. ते पण मला शोधले असते तर. स्वतःला, त्या मुलांना, सगळ्यांनाच शिव्या हसडत मुळेसर चालू लागले. पायातले चप्पल पाण्यात वाहून गेले होते. कपडे भिजलेले, शर्ट फाटलेला, 2 ठिकाणी किरकोळ मुकामार लागलेला, केस विस्कटले, चष्मा नव्हता. त्यामुळे धडपडतच मुळेसर चालले होते. त्यांचा अवतार बघण्यासारखा झाला होता. ओल्या अंगावर पालापाचोळा चिकटला होता. आयुष्यात कधी चालून माहीत नव्हते, पण आता त्या डोंगर कपारीतून चालत जीवाच्या भीतीने ठेचकळत पडत धबधबा गाठण्याचा प्रयत्न करत होते. काय बुद्धी सुचली आणि परत जायला निघालो. मुलांच्या बरोबर राहिलो असतो तर ही वेळ आली नसती. स्वतःलाच दोष देत धापा टाकत चालले होते. शेवटी फार दमल्यावर एका दगडावर जरा बसावे म्हणून टेकतात, तोपर्यंत त्या जंगलात झाडीतून वेगवेगळे आवाज यायला लागले. कसेबसे अथक परिश्रमाने तास दीड तासाच्या त्या जंगल प्रवासातून मुळेसर एकदाचे जेथून वाहत गेले होते तेथे पोहोचले. पाहतो तर काय, सर्वजण कधीच गेले होते. चिट पाखरूही नव्हते. फक्त नीरव शांतता आणि तो कोसळणाऱ्या धबधब्याचा आवाज. आता मात्र मुळेसरांचे हातपाय गारटले. ते कापायला लागले. कार्टी गेली, आता त्यांना शोधायचं कुठं? आपण सरळ गाडीत जाऊन बसावे या विचाराने ते झपाझप पावले टाकत गाडी लावली होती तिकडे चालू लागले. त्यांच्याबरोबर सुटलेला धोतराचा सोगा रस्ता लोळतच जात होता. अंधार पडलेला होता. इकडे मुलांनी पॉईंटवर मनमुराद दंगामस्ती केली. 3 डोंगरांच्या मध्ये पडणारे पाणी वाऱ्याने उलटेवर उडत होते. गार वारा सुटलेला होता. तिथे फक्त एकच झोपडी होती. गावापासून लांब असल्याने वस्ती तशी फार विरळ होती. संध्याकाळचा सूर्यास्त पाहत मंडळी निवांत बसली होती. रंगा म्हणाला, काय गरज आहे उटी वगैरे जायची? इतके चांगले ठिकाण असून लोक उगाचच पैसा खर्च करून लांब जातात. टोपलीची पॅन्ट आता वाऱ्याने पूर्ण सुकली होती. त्याने इकडे तिकडे नजर फिरवली. बाळ्या, जरा इथे कुठे जवळच जेवणाची व्यवस्था होते का बघूया, म्हणजे बरं होईल. इतक्यात त्या झोपडीतून एक इसम आला. मध्यम वयाचा होता. त्यालाच बाळ्याने विचारले, अहो काका, इथं कुठे जेवण मिळेल का? काकाने विचारले, आधी नाही का सांगायचे, मीच करून दिले असते. पण आता उशीर झालाय, मला जायला पाहिजे. फडणीसाने लगेच म्हटले, करा ना आता, किती वेळ लागतोय, प्लीज प्लीज. सर्वांनी जरा कमी त्याला साकडेच घातले.
पाण्यात खेळून आता पोटं रिकामी झाली होती. कसे बसे त्या माणसाला तयार केले. ठीक आहे, पण उशीर लागणार. आज मलाही इथंच वस्ती करायला लावणार वाटतं, असे म्हणत तो जेवण करायला आत गेला. बाळ्या म्हणाला, बरं झालं तयार झाला ते, नाहीतर परत गावात जायला लागलं असतं. धनवडेकडे बघत म्हणाला, धनवडे, मुळे सर आत्तापर्यंत पोहोचले असतील घरामध्ये. मस्तपैकी जेवून झोपायच्या तयारीला लागले असतील. धनवडे म्हणाला, कशाला नाव घेतोस? स्वार्थी आहे साला. मला तर वाटले होते उचलावे आणि पाण्यात टाकून द्यावे त्याला. कायमचा सुटलो असतो मी. तोपर्यंत रंगाने जवळच पडलेले 2 लाकडे आणली आणि शेकोटी पेटवली. सर्वजण आता निवांत त्या वाऱ्यात शेकोटी शेजारी बसून जेवणाची वाट पाहत होते. थोड्याच वेळात मामाने जेवण आणले. सगळ्यांच्या बरोबर बसूनच शेकोटीभोवती सर्वजण जेवण करू लागले. धनवडे म्हणाला, आता आपण इथंच गाडीत झोपूया, म्हणजे सकाळी लवकर इथूनच जाता येईल. हो म्हणायच्या नादात कोणी नव्हते. सर्वजण जेवणावर ताव मारत होते. इकडे दमलेले मुळेसर कसे बसे गावात पोहोचले. पाहतात तर काय, गाडी जागेवर नव्हती. मेलो, गेली वाटतं कार्टी परत. बसा मुळे, बसा आता इथंच, करत खरोखरच मुळेसर रस्त्यावर डोक्याला हात लावून बसले. आधीच अवतार झालेला, त्यात रस्त्यावर असा बसलेला पाहून त्याला बघणारे भिकारी असेल असे पाहून न पाहिल्यासारखे करत पुढे जात होते. इतक्या कष्टाने पायपीट झाल्यामुळे मुळेसरांना आता भूक लागली होती. खिशात पैसे नव्हते. डोके सुन्न झालेले. काय करावे, कुणाची मदत घ्यावी, पण कोण मदत करणार? शेवटी कसेबसे सकाळी ज्या ठिकाणी जेवलो होतो तिथे गेले. मालक हॉटेल बंद करायच्या नादात होता. मुळेसर पुढे जाऊन म्हणाले, नमस्कार मालक. मालकाने एकदा पाहिले व परत आपल्याच कामात गुंग झाला. मालक, मला ओळखले नाही वाटते. सकाळी तुमच्या इथे जेवायला थांबलो होतो. मासा, पोळी, सोलकढी, आठवतं? मालकाने तोंड वाकडे करतच मुळेसरांकडे पाहिले. ते ओळखायच्या पलीकडे गेले होते. मालकाला कोणत्याच अँगलने ओळख लागेना. आम्ही सकाळी तुमच्या इथे जेवलो नाही का? मुळेसर आठवण करून देत हॉटेलच्या दारात टेकल्या. असल्या थंडीतही घामेघूम झालेले मुळेसर कपड्यावरून हात फिरवत म्हणाले, मी पाण्यात पडलो, वाहून जात होतो. आपली कहाणी सांगू लागले. पण मालकाला काही केल्या आठवेना. नसती आफत गळ्यात मारून घ्यायला तो तयार नव्हता. मुळेसर गयावया करत म्हणाले, माझ्याकडे पैसे नाहीत, थोडे खायला मिळेल का? मुळेसरांची अवस्था आता भिकाऱ्याच्या वर झाली होती. एका हॉस्टेलचा रेक्टर असे कोणी सांगितले असते तरी पटले नसते. तो हॉटेलवाला त्याला फुकट कसा जेवायला घालेल? त्याने मुळेसरांना जरा कमी हाकलूनच दिले. पैसे नसले तर काय होते ते आज मला कळाले. फुकट यायचे असले तरी थोडे पैसे खिशात ठेवायला पाहिजे होते. आता काय करायचे? अशा दयनीय अवस्थेत उपाशीपोटी मुळेसर बसले होते. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आता परत कसे जायचे? प्रवास खर्चाचे काय? रात्र घालवायची कशी? खायचे काय? बिडी बंडल घ्यायलाही पैसे नव्हते. अशा अनेक प्रश्नांना घेऊन मुळेसर रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहत होते. त्यातल्या एकाला अडवत म्हणाले, इथं कुठं धर्मशाळा वगैरे आहे का? त्या रस्त्यावरच्या माणसाने म्हटले, नाही, तसले काही इथे नाही. मुळेसर रडायचे तेवढे राहिले होते. 125 किलोमीटर जायला किती वेळ लागेल हो? तो माणूस हा असा का विचारते करत आकडेवारी करत म्हणाला, लागतील 2-3 तास. मुळेसर त्याच्यावर खेकसत म्हणाले, गाडीने नाही हो, चालत चालत जायला. त्या माणसाला जरा विचित्रच वाटले. तो म्हणाला, 5 मिनिटाला 1 किलोमीटर म्हणजे बघा 625 मिनटं, म्हणजे जवळजवळ 10 ते 11 तास लागतील. मुळेसर जास्तच घाबरले. त्यांनी रागानेच त्या माणसाला थांबवत म्हटले, चल जा इथून, उगाच भीती दाखवतोय, चल. त्या माणसाला समजेना की आपण इतका विचार करून याला सांगतोय आणि हा आपल्यालाच जा म्हणतोय. त्याने जाता जाता मुळेसरांना ढकलले. मी भिकारी वाटतोय का रे तुला? मी कोण आहे माहिती नाही तुला? तुझ्या सक्कट आंबोली विकत घेईन, हरामखोरा. त्याबरोबर त्या माणसाने मुळेसरांना कमरेत लाथ हाणली. मुळेसर ओरडतच म्हणाले, अरे हळू जरा, वर तरी मारायचे. आधीच मुकामार लागलाय, तिथं त्यावरच मारतोस. कसेबसे मुळेसर मार खाऊन एका आडोशाला आडवे झाले. आई, काय वेळ आली आहे. सर्व ग्रह फिरले अचानक. सगळे त्या धनवडेमुळे झाले. जोराची थंडी, त्यात कपडे ओले, भूक लागलेली, पण रात्री कुठे जाणार म्हणून थकलेले अंग टेकवताच
जवळच एक झोपलेला भिकारी खेकसला. "अरे बाबा, जरा बाजूला झोप. ही माझी जागा रिझर्व आहे. रोज इथंच झोपतोय मी." त्या भिकाऱ्याने मुळे सरांना हाकलले. मुळे सर बाजूला सरकत म्हणाले, "जातो बाबा, पण रागावू नकोस. जेवलास तू?" त्या भिकाऱ्याने ढेकर दिली आणि आपल्या जागेवर तो आडवा झाला. मुळे सर हातपाय जवळ घेऊन एका कोपऱ्यात बसून राहिले. सकाळ कधी होते वाट पाहत. इकडे सर्व मुले आरामात जेवण आटोपून कोणी गाडीत झोपले, तर रंगा बाळ्या त्या मालकाला गोड बोलून त्याचेच पान खाऊन त्याच्याच झोपडीत झोपायची व्यवस्था करून निवांत पडले. अशा प्रकारे सर्वांची पडापड झाली. पहाट झाली. मुळे सरांनी अख्खी रात्र जागून काढली. जवळचा भिकारी निवांत घोरत होता. जरा प्रकाश पडू लागल्यावर भुकेल्या पोटी मुळे सर हळूहळू रस्त्याने चालू लागले. 10 तास चालायचे याचे गणित ते मनातल्या मनात करत होते. येणाऱ्या जाणाऱ्या चुकून दिसणाऱ्यांना थांबवून मार्ग विचारत होते. येथून आजरा इतका वेळ, तेथून पुढे 90 किलोमीटर अनेक प्रश्नांनी त्यांचे विस्कटलेले केस उभे राहिले होते. एका कडेने हळूहळू चालत मुळेसर चालू लागले. त्यांच्या पाठोपाठ एक कुत्र्याचं पिलू पण येत होतं. मुळेसर त्याला हुसकावत, कारण ओरडायची ताकद नव्हती, म्हणाले, "अरे जा रे बाबा, का माझ्या मागं लागलास? माझ्याकडे काही नाही, मीच कालपासून उपाशी आहे, जा." असे म्हणत अनवाणी चालत मुळेसर कोणती गाडी दिसते का आणि कोणी आपल्याला बिनपैशाची लिफ्ट देईल का असा विचार करत चालत होते. हरामखोर कार्टी आरामात जाऊन झोपली असतील. मी पोहोचलोय का याची चौकशीही करणार नाहीत. स्वतःशी बडबडत मुळेसरांनी घाटाचा रस्ता पकडला होता. इकडे सर्वांनी आवरून मामाकडून चहा घेतला. "पुढच्या वर्षी आलात तर या बरं इकडे, मी इथंच असतो." सर्वांनी आपापल्या जागा धरल्या व धनवडेने पुन्हा स्टेअरिंगचा ताबा घेतला. धनवडे म्हणाला, "मुळेसर गेल्यापासून मजा आली ट्रिपला. रंगा, उतरव सगळ्यांना, धक्का द्या म्हणावं. लगेच बसले जाऊन, उतरा लवकर." सर्वजण पुन्हा उतरत धक्का देऊन गाडी सुरू झाली. त्या मामाला टाटा करत गाडी हळूहळू रस्त्याला लागली. टोपले म्हणाला, "रंगा, आजही राहूया का इथं?" रंगा टोपल्याच्या डोक्यात एक टपली मारत म्हणाला, "पैसे संपलेत. आता हॉस्टेल येईपर्यंत गप्पा बसायचं, काही मागायचं नाही." बाळ्या म्हणाला, "पुढच्या वर्षी 2 दिवसाची ट्रिप करायची." गाडी आता रस्त्याला लागली होती. सर्वजण पुन्हा डोंगर, धबधबे, नदी, धुके पाहत बसली होती. मुळेसरही चालतच मार्गाला लागले होते. दमल्यामुळं एका ठिकाणी अंग खाजळत बसले होते. इतक्यात एक गाडी येताना दिसली. डोळ्यावर चष्मा नव्हता. गाडी जवळ येईल तशी ती त्यांना ओळखीची वाटू लागली. डोळे फाडून पाहू लागले. गाडी जवळ आल्यावर पाहतात तर काय, आपलीच गाडी. "ही कार्टी अजून इथंच आहेत?" "थांबा रे कार्ट्यानो," म्हणत मुळेसर हात करू लागले. नुसते ओरडत नव्हते, तर उड्याच मारत होते. धनवडे आपल्या नादातच गाडी चालवत होता. त्याला हे रस्त्याच्या कडेला उड्या मारणारं सोंग दिसलं. धनवडे म्हणाला, "काय माणसं असतात. कोणीही यावं आणि गाडीला हात करावा. ही काय मरापाची गाडी वाटली का, असल्या फुकटच्या लोकांना न्यायला? आत्ता ही गाडी आपल्या जागेवर जाईपर्यंत थांबणार नाही." धनवडेला सरांची ओळख पटली नाही. तो आपला सरळच चालला. मुळेसर जीवाच्या आकांताने हातवारे करत होता, पण कोणाला ओळखणार? मुळेसरांच्या समोरच गाडी पुढे चालली. मुळेसरांना आता ओरडून सांगायलाही ताकद नव्हती. सर्वजण आपापल्या नादात होते, तर बाहेर मुळेसर नाचत होते. गाडी सरांना पास झाली. उरली सुरली आशाही संपली. पुढे एवढा मोठा रस्ता. मुळेसरांचे अवसानच गळाले. पण पुढच्याच क्षणी सर्व जोर एकवटून मुळेसर पळत सुटले त्या गाडीच्या मागे. धोतर कधी निसटले तेही कळले नाही. पडलेले धोतर घ्यायला थांबले नाहीत. तसेच गाडीच्या पाठीमागे चालले. शेवटी जीव एकवटून जोराची उडी मारली आणि गाडीच्या पाठीमागच्या शिडीवर चढले. "सापडली एकदाची," म्हणत मुळेसर गाडीला मागे लोंबकळत होते. मुळेसरांनी एकदा रस्त्यात पडलेले धोतर पाहत, "धोतर गेले पण गाडी सापडली," म्हणत गाडीच्या शिडीला गच्च मिठी मारली, परत सुटता कामा नये म्हणून. गाडी आपल्याच नादात चालली होती. धनवडे रंगाला म्हणालाच, "अरे, मगाशी हात करणारा माणूस जरा ओळखीचा वाटत होता काय रे?" रंगा म्हणाला, "तुला सगळी ओळखीचीच वाटतात. आता इकडे तिकडे लक्ष देऊ नकोस आणि गाडी थांबवू नकोस." मुलांचा दंगा चालला होता. संपूर्ण ट्रिपमधल्या गमती जमती सांगून त्यावर चर्चा चालली होती. तर मुळेसर
पॅराशूट पकडून लोंबकळावे तसे गाडीला लोंबकळत होते. त्याला आता ओरडून सांगावे किंवा आपण मागे आहे असे सांगायला काही करावे एवढे पण बळ उरले नव्हते. ते गाडी मिळाली एवढ्याच आनंदात शिडी गच्च पकडून गाडीबरोबर हेलकावे खात होते. हवेत उडायला धोतर तेवढे नव्हते आणि गाडी आपल्याच नादात पुढे पुढे जात होती.